एअरपोर्ट. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनलवरती. ईश्वरी, आर यू एक्साइटेड? नायगरा फॉल्स मेन अट्रॅक्शन. करू, तू काय बघणार आहे? मी आता नाही सांगणार. ओके, तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की बघा, कारण आम्ही तुम्हाला टोरंटो मधले सगळे मेन आणि ऑसम अट्रॅक्शन दाखवणार आहोत. ओ लेट्स गो. हे बघा, आता आम्ही टोरंटोला निघालो आहोत वॅकेशनसाठी. ते समर वॅकेशन चालू आहे. खालती आलो आहोत. आता आम्ही टॅक्सीची वाट बघत आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी. एअरपोर्टला पोहोचलो आहोत. हे बघा, बरोबर 11 वाजले आहेत. आमची 1 वाजता फ्लाईट आहे टोरंटोसाठी. गर्दी नाही आहे काय? आम्ही चेकिंग ऑनलाईन केले होते, पण इथे व्हीलचेअर साठी असे टॅग देतात. असे 2 टॅग देतात. ऑरेंज कलरचा टॅग व्हीलचेअर बोर्डिंग गेट पर्यंत घेऊन जाण्यासाठी असतो आणि रेड कलरचा टॅग व्हीलचेअर फ्लाईट मध्ये ठेवल्यानंतर त्याच्या ट्रॅकिंग साठी असतो. लेट्स गो. वायसी एअरपोर्ट. इथे आता सिक्युरिटी चेक असणार आहे. नंतर भेटू आपण. आपल्याला तर गेट नंबर डी ला जायचं आहे. व्हीलचेअर जास्त चेकिंग करते ना, बॅटरी असल्यामुळे. वायसी एअरपोर्ट असा आहे. Canada's home for music. आता आम्ही गेट वरती येऊन बसलो आहोत. वेट करत आहोत. आमची 1 o'clock ला फ्लाईट आहे. आता आम्ही फ्लाईट मध्ये चाललो आहोत. हे बघा, इथे एरोप्लेनच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर प्रांजलीची व्हीलचेअर ठेवायची आहे आणि एअरलाईनचा स्टाफ येऊन प्रांजलीला सीट पर्यंत आयल चेअर वरती घेऊन जातात. त्यांना अगोदरच तिकीट बुकिंग करताना आपल्याला रिक्वेस्ट करावी लागते. मी आता बसलो आहोत एरोप्लेन. आम्ही आता निघालो आहोत कुठे? टोरंटो.
काय कॅलगरी. For your safety, please stay seated with your seatbelt fastened and please refer to the menu in your seat back, which lists items for purchase on today's flight. Lavatories are located at the front and back of the aircraft. Please. La cabine au-dessus des ailes, 2 portes à l'avant et 2 portes à l'arrière. हे बघा आपण पोहोचलो आहोत टोरंटोला. Welcome to Toronto. The local time is 6:48. As we taxi to the gate, please remain seated with your seatbelt fastened and carry on baggage stowed until the seatbelt sign is turned off. रेंटल कार घेण्यासाठी चाललो आहोत. मला रेंटल कार मिळाली आहे. आता आम्ही इथून निघणार आहोत. आता आम्ही टोरंटो वरून नायगरासाठी निघालो आहोत. आज उद्या आम्ही तिथे स्टे करणार आहोत. नंतर टोरंटोला येणार आहोत. Niagara Falls. Boulevard, then turn left. आपण पोहोचलो आहोत आता हॉटेलला. मॅरिओट हॉटेलमध्ये थांबलो आहोत आम्ही. कार पार्क केली आहे इथे. सामान काढून बॅग्स काढून आम्ही. हे बघा, हे पण ना एक टावर हॉटेल आहे. ऊन पण आहे, विंड पण आहे भरपूर. वाऱ्याचा आवाज किती विंड आहे. हॅलो.
सगळ्यांचे केस खराब झालेत. तर विंडोज तेवढे आहे ना. 19 फ्लोर. माझ्याकडे काय द्या. इथे एक टेबल दिला आहे, लॉकर, ह्या साईडला बाथरूम आहे, ह्या साईडला शॉवर एरिया आहे. इथे सोप दिला आहे आणि हे लोशन आहे, बॉडी लोशन. इथे कॉफी वगैरे दिले आहेत. इथे ड्रिंक साठी ग्लास वगैरे ठेवले आहेत. आम्ही 4 जण असल्यामुळे डबल बेड घेतला आहे. डबल बेडची रूम घेतली आहे. ह्या साईडला इथे एक छोटंसं फ्रीज आहे. इथे असं टेबल, टीव्ही. ह्या साईडला एक बसण्यासाठी चेअर दिली आहे. साईडला एक छोटासा टेबल दिला आहे आणि इथे एक छोटा सोफा दिला आहे. खूप थकलो आहोत आम्ही. रात्री निघालतो कॅलगरीवरून, सकाळी पोहोचलो टोरंटोला. तिथून आम्ही गाडी घेतली, पण गाडीचा एक प्रॉब्लेम झाला. काल आम्ही घरातून कॅलगरीवरून 10 वाजता रात्री निघालो एअरपोर्टला. तिथून आमची 1 वाजता फ्लाईट होती, पण फ्लाईटला पण लेट झाले, अर्धा-पाऊण तास लेट झाला. नंतर आम्ही सकाळी टोरंटोला पोहोचलो. तिथून मग बाहेर पडेपर्यंत अर्धा-1 तास गेला. नंतर आम्ही रेंटल कार पिक करायला गेलो. कार घेतली, सगळं झालं. आम्ही 10-15 मिनिटाचा रस्ता क्रॉस करून पुढे आलो, पण कारमध्ये आवाज येत होता जास्त. मग आम्ही त्यांना ईमेल केला, तर ते म्हणले आम्ही तुम्हाला एक्सचेंज करून देऊ शकतो. तर पुन्हा आम्ही आणखीन रिटर्न एअरपोर्टला गेलो. मी एका ठिकाणी जेवायला थांबलो, त्याचा काही मी व्हिडिओ केला नाही. टोरंटोवरून नायगरा फॉल्सला आलो. आता आम्ही फायनली नायगरा फॉलला पोहोचलो आहोत. आणि हे बघा, आता आमच्या रूम मधून नायगरा फॉल आणि हॉर्सशू फॉलचा व्ह्यू मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, वाव, नायगरा फॉल. ह्या साईडला दिसतोय ना, तो हॉर्सशू फॉल आहे, आणि त्या साईडला दिसतोय तो US चा नायगरा फॉल आहे. US चे लोक त्या साईड आणि कॅनडाचे लोक या साईडनं. आम्ही आता जेवण करून बाहेर आलो आहोत. सगळेजण झोपलो, खूप थकलं होतं. नंतर उठलो 9 वाजता. नंतर फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं. आता खालती वॉकिंगसाठी आलो आहोत. तर उद्याच्याला आम्ही नायगरा फॉल करणार आहोत. हे नायगरामधलं डाऊनटाऊन आहे. हे जे तुम्हाला टावर दिसत आहे ना, ते स्कायवॉन टावर आहे. आता नायगरा फॉलचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी आलो आहोत. मग अशीच फायरवर्क झालं, पण आम्ही उद्या बघणार आहोत फायरवर्क. हॉटेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच इथे खाली तुम्हाला जो दिसत आहे तो कॅनडा साईडचा मोठा हॉर्सशू फॉल आहे. तिथे जाण्यासाठी आपण अशा इन्क्लाइन रेल्वेने पण खालती जाऊ शकतो. त्यासाठी तिकीट आहे, किंवा जर तुम्ही पास घेतला असेल तर ते पास दाखवून पण तुम्ही खालती जाऊ शकता.
आणि खालतून पण इन्क्लाइन रेल्वेने तुम्ही वरती येऊ शकता. ही इन्क्लाइन रेल्वे संध्याकाळी 11 वाजता बंद होते. हा बघा काय व्ह्यू आहे. हा आहे कॅनडा साइडचा हॉर्सशू फॉल. हे बघा रात्रीच्या टाइमला इथे लाईट्स चेंज होतात. खूप सुंदर दिसते. आम्ही उद्या येणार आहोत नायगरा फॉल बघण्यासाठी. पण हे आजचा नाईटचा व्ह्यू बघा. वॉकिंगसाठी आलतो म्हणलं आपण नाईट व्ह्यू पण बघूया. हे कसिनो आहे. ते लाईटीमध्ये चमकतंय. आवाज किती छान वाटायला लागला ते पाण्याची. रिलॅक्सेबल. चला मग आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. या पुढचे पण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हा आमचा कॅल्गरी पासूनचा ते नायगरा पर्यंतचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.